तर हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की रात्री आपल्या इथं भरपूर पाऊस झाला बघा। भरपूर म्हणजे भरपूर असा विजांच्या कडकडाट असं पाऊस झाला। पाणी पण भरपूर साठलं होतं, हे बघू शकता का इथं चिखल झाला आहे सगळीकडे, भरपूर पाऊस झाला। झाड पण अशी एकदम हिरवीगार झाली त्यामुळं पावसामुळं। हे आपल्या अंगणातली झाड आहेत बघा। इथे नारळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, इथं पण आंब्याचं झाड आहे। ही तुळस आहे बघा, उन्हाळ्यात कशी झाली बघा ना बिचारी। पहिले लई छान होती अशी हिरवीगार टवटवीत, तुम्ही बघितलं असेल ना कधीतरी व्हिडिओमध्ये आपल्या। पण आता सगळी सुकून गेली बघा उन्हाने। आता पाऊस पडला तर होईल चांगली। इकडे बघा हे आपला कढीपत्ता, प्युअर गावरान कढीपत्ता आहे बघा आपला। हे असं नुसतं झाड जरी हलवलं तरी त्याचा एकदम वास लगेच येतो, असा गावरान कढीपत्ता आहे आपला। तर आपल्या इथं झाला भरपूर पाऊस आणि गरम तर भरपूर होत होतं, आता पण गरम भरपूर होतं आहे, कारण आता ऊन पडलं आहे बघा। लय ऊन पडलं आहे त्याच्यामुळे लय होतं आहे गरम, काय सांगताच सोय नाही। का आपल्या तोंडा अजून बी घाम दिसत असेल तुम्हाला। तर रात्री लय गरम होत होतं म्हणून मी तर बाहेर असतोय, पण पाऊस चालू झाला। मग पाऊस चालू झाल्यावर आपण खाटावर काय केलं, हे जे तळवट आहे का नाही, हे तळवट टाकलं आपण खाटावर। म्हणलं पावसाने संरक्षण करण, पण काय झालं ते हे सांगन। काय झालं सांग। सगळा पाऊस ह्याच्यात आला खटमध्ये। तर काय झालं, मग ते तळवट टाकलं आपण, पण कथा अशी झाली त्या तळवटाची की ह्या खाटाला आहे बघा गॅप। हो का, इथं हे मच्छरदाणी लावली आपण, पण ह्याला आहे गॅप। आणि ह्या गॅपमध्ये साठलं की पाणी भरपूर, आणि पाणी साठून आलं खाली, आणि मी इथं झोपलेलो। सगळं माझ्या अंगावर पाणी, सगळं छातीवर दाब आला, पोटावर दाब आला। मला वाटलं कोण दाबायला लागलं वरनं। घाबरून गेलो मी, बघतोय तर कशाचं काय सगळं पाण्याचा दाब माझ्या अंगावर आला। श्वाससुद्धा घ्यायला येईना मला, असली कथा झाली। आणि परत काय झालं, परत सुटलं वारं, ह्याच्यावर गेलं पाणी निघून, पण वारं सुटलं तळवट बी उडाला, जरा फाटला, त्याच्या द्वाऱ्या फेऱ्या तुटल्या बघा ह्या तळवटाच्या। बघा आणि सगळा भिजलो मी, फार गोधड्या भिजल्या। तो काही तर वाळाय टाकल्यात गोधड्या, भिजलेला आहे रात्री पावसात आहे का। हो का, इथं हातारलेल्या बी बघावं काय का भिजल्यात, सगळ्या वल्ल्या झाल्यात, आता वाळायला टाकायच्यात। काम वाढवलंय म्हणून महाग आमच्या। असली पावसात झोपण्याची कथा झाली माझी, पण गरम लय होतं। अगं लय गरम होत होतं ना, मग काय करणार। आम्ही गरमीत झोपलेलो ना घरातच, पण मला नाही ना गरमीत झोप वाटत, म्हणून मी झोपलेलो बाहेर। म्हणून पावसाने तुमचं पावसाने केले असू दे, पावसाने मजा केलेली, पण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे पाऊस, आणि आपल्यासाठी सुद्धा वरदान आहे पाऊस। आमच्या इथल्या नदीचं पाणी आटलं, आम्हाला 8-8 दिवस पाणी येईना ना, त्यामुळे पाऊस आलेला गरजेचंच आहे। हां, झाडांना ह्यांना सगळ्यांनाच चांगलं आहे पाऊस म्हणजे। आमची टाकी सगळी संपली, निम्मी टाकी राहिली, आता कधी पाणी सुटते काय सांगू शकत नाही। म्हणून पाऊस यायला लागला, म्हणून भारी वाटायला लागले आता आम्हाला। तर हो द्या, आपलं पावसात हाल झालं तरी पण पाऊस पडू द्या, भरपूर पाऊस पडू द्या। यावर्षी चांगलं सुखी समाधानी शेतकऱ्याचं जीवन, आमचं जीवन, सगळ्यांचं जीवन सुखी समाधानी, सगळीकडे हिरवळ तयार होऊ द्या। तर आता इतकं उकडायला लागलं आहे, गरम व्हायला लागलं आहे का नाही, की आता आम्ही काय करतो, घरात काय आपल्याकडे पंखा नाही, काय नाही काय नाही, मग आपण काय करतो दुपारचं, आता या पोरी येते, हे आपल्याला दम निघाला तर बारक्या पोरींना कसा निघायचा, मग या खाटावरती आपण वरनं गोधडी टाकतो आणि ह्याच्या सावलीत आपण बसतो। ही अशी गोधडी घ्यायची, सौम्या दर का बाळा इकडून हे करू लाग, हां टाक इकडून, म्हणजे व्यवस्थित सावली होती आपली। टाक बाळा वरून घे, हां इकडून घे, झाली आपली सावली तयार। ह्यात बसतात आपली लेकरं व्यवस्थित आता सावली करून, जरा हवा बिर राहते खेळती। हां, हवा बी लागते छानपैकी इथं, बरं वाटतं। काल मी इथंच बसून व्हिडिओ काढलेला। तर ही आपली अशी सावली तयार झाली, दिवसा आपण ह्याच्यात बसायचं। भिजलंय का ते वाळायला घाला ते, हे
पण ह्याची सावली होती आणि वाळून बी होतंय. हां तर चला. दुसरा गोदाडा हात होते मी आणि हे वाळायला टाकले भिजलंय. तर हाय चला मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. बाय कर श्राव. सगळ्यांनी बाय बाय करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.